व्हॉट्सअप या पाटलांना आज आपण या ठिकाणी गुरु गोरक्षनाथ यांची आज मोठ्या उत्साहाने आपण गुरु पौर्णिमा साजरी केलेली आहे आणि आपल्या सर्व अखिल नाथपंथी डवरी समाज काळेवाडी पिंपरी या ठिकाणी सर्व आपल्या नाथ मंडळींनी आणि सर्व काळेवाडीच्या सर्व मंडळींनी आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचा मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। आणि आजचा हा जो गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपला आज या ठिकाणी पार पडला त्याबद्दल मी आपल्या संस्थेच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचं मनापासून धन्यवाद देतो आणि आज गुरुपौर्णिमेबद्दल मी दोन शब्द समाप्त करतो। जय हिंद जय भारत। काळेवाडी नरेंद्रनगरला गोरक्षनाथ मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम एकदम आनंदात उत्साहात पार पडला। इथल्या स्थानिक लोकांनी आणि समाजाच्या पूर्ण लोकांनी सहकार्य करून हा कार्यक्रम आणि त्यामुळे सर्वांनी धन्यवाद मानतो आणि आभार मानतो। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण गोरक्षनाथ मंदिरामध्ये काळेवाडी या ठिकाणी समाज बांधव संख्येने उपस्थित आणि आपण गोरक्षनाथांना शरण जाऊन आजच्या या म्हणजे आपले प्रेम असणारा आणि गुरुला उत्तम असणारा आजचा दिवस आहे। आजच्या दिवसामध्ये सर्व समाजामध्ये गुरु आली आणि गुरुसाठी आपले श्रद्धाभाव इथं काही संकल्पही आपण आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माणसाने काहीतरी गुरु संकल्प घ्यायचा असतो आणि सर्व आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नागपंथी डवरी समाजाच्या वतीने आज नरेंद्रनगर काळेवाडी येथील गुरु गोरक्षनाथ मंदिरामध्ये सामूहिक आरतीचं आयोजन केलेलं आहे। हिंदू धर्मातील प्रत्येक जाती तसेच डवरी समाज असा एकवटला जाईल। एका छायाछत्राखाली समाजाचं एकीकरण कसं करता येईल तसेच समाजातला मुख्य प्रवाह कसा आणता येईल, त्यांची आर्थिक तसेच शैक्षणिक त्यांचे सदृढ किंवा सक्षम कसे होतील यासाठी सर्व मिळून प्रयत्न करत आहोत। त्यासाठी आज महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्त मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो व आपल्या हातून व समाजासाठी जेवढं चांगलं काम करता येईल तेवढंच मी सहकार्य समाजासाठी किंवा आपल्या गोरक्षनाथ मंदिरासाठी मी माझ्यातर्फे देईल हे इथे आश्वासन देतो। थांबतो। धन्यवाद। आदेश आदेश वडिलांचं नाही मुलांचं करायचं मुलांचा त्याच्या मुलाचा त्याचं पुढे राहतो ते राहिलं मुंबईला
लोकांसमोर सादर करून लोकांना भावना प्रसिद्धी चालते त्याच्या मार्फत मिटिंगावर चांगल्या पद्धतीने सगळा समाज एकत्र यावा. समाज संघटनेमध्ये ते भाग घ्यायला ते बरोबर म्हणजे आपले सहकार्य करणे आर्थिक असो किंवा सहकार्यामध्ये आता ते आपल्या बरोबर आहे. त्यामुळे समाजाच्या वतीने परत आपले त्यांचं अभिनंदन करतो. एक 10-15 दिवसापूर्वी जी परिस्थिती होती, पावसाच्या पाण्याच्या पुराची जी परिस्थिती पाहिली काकांनी व्हिडिओ टाकले होते, ती बघितल्यानंतर म्हणजे मला खरंच एक त्याचा धसकाच बसला होता की सगळ्या वस्तू पाण्यावरती तरंगत होत्या, सगळं इतका चिखल होता, पाणी सगळ्या वस्तीमध्ये सगळीकडे पसरलेलं होतं आणि चिखलाचं नुसतं इतकं प्रचंड प्रमाणात सगळीकडं अस्ताव्यस्त झालं होतं. हे पाहिल्यानंतर तुम्ही ज्या कष्टाने सगळे पूर्ववत ही स्थिती केली त्याबद्दल सर्वांचं म्हणजे इथं असणाऱ्या स्थानिकांचं पण म्हणजे पवारसाहेब इथले स्थानिक मंडळी पण आणि ह्या मंदिराच्या संलग्नित असणारे इथलं विश्वस्त मंडळ किंवा सर्व समाज बांधवांनी जी मेहनत करून प्रचंड मेहनत करून महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांना वेळोवेळी मदत करून काका असेल राजूभाऊ असतील सोमनाथ असे सर्व मंदिरचे सर्व मंदिर संजीव भाऊ आहे सर्वांनी इतकं कष्ट करून हे पूर्वत उभं केलं त्यामुळे खरंच सर्वांचं मनपूर्वक होतं. आपला श्रद्धाभाव आहे हे आपलं एक श्रद्धेचं ठिकाण आहे आपलं एक संपर्काचं ठिकाण आहे पण याच्यावरती श्रद्धा विश्वास एक नातं आहे आणि त्या नात्याला अनुसरून आपण आमच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात आणि इतकी मोठ्या संख्येने सर्वजण उपस्थिती राहिली. मला वाटतं 4 वाजल्यापासून भजन सुरू होतं त्यानंतर 1-2 अडीच भजन चाललं आणि सर्वांचा आदर ज्या पद्धतीने केलं. हे समाज केंद्र आपल्याला संपर्काचं सुखदुःखाचं आपल्या विश्वासाचं आणि बंधुभावाचं नातं जपणारं एक केंद्र. आपण इतक्या लवकर गतीने इतकं चांगलं होईल आणि ते जास्तीत जास्त अजून चांगलं कसं करता येईल या दृष्टीने आपली स्थानिक मंडळी आहे म्हणजे पवार अशोकराव पवार आणि सर्व मंडळींनी तशी आपल्याला ग्वाही पण दिलेली आहे की हे मंदिर केवळ तुमच्या नाथपंथी रवी गोसावी समाजाचं सर्व हिंदू समाजाचं आहे बरोबर ना आणि त्यामुळे आमचीही जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी मागच्या वेळी स्वीकारली होती आणि इथल्या सर्व मंडळींसाठी काही उपक्रम राबवायचे असतील काही प्रकल्प छोटे मोठे घ्यायचे असतील काही बैठका करायच्या असतील त्यासाठी हे कधीही सर्वांसाठी खुलं राहणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपलं सहकार्य मदत संपर्क वाढवणं छोटे मोठे उपक्रम घेणं काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये एक बंधुभावाचं नातं तयार करणं ही त्यामागची भूमिका आहे आपल्या सरकारची. आता गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघाचे पण आदेशाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पण अनेक ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत आणि आपण भगवा ध्वजला आपण गुरु मानतो आणि त्या अनुषंगाने आपण काही कार्यक्रम शक्य असेल तिथं कार्यक्रमात जाऊ. त्याचबरोबर सद्भाव आता आगामी 10 दिवसानंतर सद्भाव संमेलन समाज समूहाने त्या कार्यक्रमात जाऊ आणि आपण सर्व समाज म्हणून एक आहोत जाती वेगवेगळ्या असू दे पण धर्म म्हणून एक आहोत तो धर्मभाव बंधुभाव सर्वांमध्ये जागृत करावा आणि इथं असणाऱ्या गोरक्षनाथाच्या मंदिरासाठी जितकं कोणाला काय काही छोटं मोठं करता येईल त्या पद्धतीने आपण श्रद्धाभाव हा जागृत ठेवून आपण इथं करायचं आहे. म्हणजे शेवटी काही झालं तरी आपण गुरुच्या चरणी होतो तसं आपले प्रोफेशनल असेल शंभू महादेव असेल त्यांच्या चरणी आपण लीन व्हावं ही आपली सर्वांची धडपड आहे आणि त्या धडपडीला गृहीत धरून म्हणजे आपलं नागपूर डब्ल्यू गोसावी समाज संघटना आहे त्यांनी काही उपक्रम सुरू केलेले आहेत. आता हजारो लोकांना म्हणजे आम्हाला कल्पनेच्या पलीकडे जाऊ आमच्या समाजाला दाखले सन्मानपूर्वक दिले जातील असं आमच्या स्वप्नात पण कधी होतं तर आम्हाला दाखले मिळत नव्हते तर परंतु ह्या सर्व मंडळींनी प्रचंड कष्ट फॉलो सातत्य विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून शक्य झालं
एक आत्मविश्वास आपल्यामध्ये आलेला आहे आणि त्याबरोबर जबाबदारी पण आलेली आहे. आता माझं झालं, आता माझे सगळं त्यांचं झालेलं नाही, त्यांच्यासाठी करायचं आहे आपल्याला. आता बाकीचे विषय आपल्याला आरोग्याचे विषय, शिक्षणाचे विषय, त्या विषयात आणू. त्यामुळे हे केंद्र आगामी काळामध्ये आपल्या समाजाच्या विकासाचे चांगलं एक केंद्र व्हावं. श्रद्धा भक्तिभाव आहेच, पण त्यावरून सामाजिक उपक्रमातून सुद्धा आपण करावं. त्याचबरोबर आपल्या पुरतं न बघता आपला एक परिवार म्हणजे समाजातला जो घटक आहे एखादा मार्ग पडला असेल किंवा त्याला अडचण असेल, प्रश्न असेल, समस्या असेल, तर त्याच्यासाठी आपण धावून जावं. मला वाटतं काही महिन्यांपूर्वी आपल्या गोष्टी काकूंचं अचानक निधन झालं, त्यावेळी सुद्धा आपला सर्व समाज जटून होता. म्हणजे ज्याला जसं पाहिजे तसं हे करू, पण हे सर्व कुटुंबामध्ये सुद्धा आपली तशी भावना असली पाहिजे. तो एका ह्याच्यामध्ये एका मध्ये काढतो हा सर्व कुटुंबातला समाज हा आपला आहे, ही भावना असली पाहिजे. त्याच्या आपण सहभागी झालं पाहिजे, तरच आपण सांघिकपणे संघटितपणे एखादी गोष्ट केली तरच हे